या बघा कसं लवकर या कसं आहे. चक्रीला गावाकडून न्यायला पाहिजे बरं का खरंच. खूप गोळा करायला काम आहे ती. कसं नमस्कार मित्रांनो, आज आम्ही वेट एंजॉय या ठिकाणी जाणार आहेत. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल आमचे सेकंड इयरचे पेपर संपलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही एन्जॉय करण्यासाठी वेट एंजॉय या ठिकाणी जाणार वॉटर पार्कला. आणि त्या ठिकाणी आम्ही 4 जणांचा आमचा ग्रुप आहे. आता आम्ही दोघं निघालेलो आहोत निगडी या ठिकाणी. निगडीच्या बस स्टॉपला गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचे 2 मित्र आहेत, त्यांना आम्ही घेऊन वेट एंजॉय जाणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर असा खूप छान व्हिडिओ बनवणार आहोत आणि जे की त्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. उन्हाळ्यात जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि वॉटर पार्कचा आनंद घ्या. तर चलाच बघू मग निगडीमध्ये गेल्यानंतर आपल्या 2 मित्राला घेऊन बस स्टॉपला येऊन आम्ही थांबलो आहोत बसची वाट बघत. आता बसला किती वेळ काय माहीत नाही. बस आली की लगेच आम्ही बसमध्ये बसणार आणि निगडीमध्ये जाणार. निगडीमधून बस चेंज करून आम्ही वेट एंजॉयची बस पकडणार आहेत. की बा कसा एन्जॉय चालू आहे पाठीमाग आणि किती खुश आहे आमचा विघ्नेश, बघू शकता तुम्ही. तर असा मोह आवरत नाही. मोह मी कधी जाईन वेट एंजॉयला आणि कधी पाण्यात उडी टाकीन अशा त्याच्या मनात भावना, किती गोडच भावना आहेत तुम्ही बघू शकता. या बघा 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 I2 पकडणार आम्ही आणि I2मध्ये जाणार आहोत निगडी या ठिकाणी. बस टायमिंग नसल्यामुळे आम्हाला बसचा प्रवास करता आला नाही आणि टायमिंग कमी असल्यामुळे आम्ही आटून जात आहोत. आम्ही 4 जण बसमध्ये बसलो, हे बघू शकता तुम्ही. आणि बसमध्ये बसलो आता आम्ही समटण्या फाट्यावर आहोत आणि जात आहोत वेट एंजॉयला. गेल्यानंतर खूप सारा एन्जॉय आणि ट्रॅव्हलचा पण आम्ही आनंद घेत आहे. बघा कशी दिसत आहे पाठीमाग. इकडेच बघा कसा बसला आहे माझ्यावर. मी त्याला केळीची चिप्स दिली नाही म्हणून. इग्नेश बेटा, इग्नेश केळीची चिप्स नाही बेटा, केळीची चिप्स नाही दिली. फायनली गाईज आम्ही आलो आहोत वेट एंजॉय या ठिकाणी आणि आता थोड्याच अंतरावर वेट एंजॉय आहे. बघू शकता वेट एंजॉयच्या रस्त्यावरच आहे आम्ही. आपल्या बॅक साईडला इकडे हे वेट एंजॉय दिसत आहे तुम्हाला. पाठीमागं वेट एंजॉयची पार्किंग आहे, बघू शकता. असा आज खूपच छान असा ब्लॉक होणार आहे. चला, खूपच आनंद होत आहे वेट एंजॉयच्या बाथरूममध्ये. कसलं स्वच्छ बाथरूम आहे. आम्ही आज कपडे चेंज करायला आमच्याकडे लॉकरच नाही. आता आम्ही काय लॉकर काउंटर आलो. तिथे सगळी लुटाची धंदे चालू आहे. 200 रुपये रेंट आहे. पुण्याच्या कोण्या कानाकोपऱ्यामध्ये जातो मग RCB बॅन सापडणार म्हणजे सापडणार. हे पाठीमाग RCB बॅन आहे. मी पण एक RCB बॅन आहे. बघा भले आपल्या टीम वर्ल्ड कप IPL कप नाही येऊ द्या पण RCB बॅन तुम्हाला कोण्या कानाकोपऱ्यात सापडणार. हा व्हिडिओ ब्लर याच्यामुळे येत आहे की आम्ही माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही पन्नीमध्ये टाकल्यामुळे व्हिडिओ ब्लर येत आहे.
मग लॉकर मध्ये ठेवायचा की रे भयानक मग कसं वातावरण उन्हाळ्याचं बाकीच्या राईड अजून करायचं राहिलं का भरपूर राईड येते या ठिकाणी आता राईड करण्यात आम्ही राईड असं काय राईड जाऊ माहीत नाही अशी मजा येणार त्या राईडमध्ये खूपच भारी येईल ती राईड आता आम्ही करणार आहे हे बघा लाईन लागली राईड करण्यासाठी पाठीमागं बघू शकता तुम्ही त्याचं काय का बाबा लोक काय अरे या लवकर लय मजा राव खरंच लय लवकर या लवकर जरा अशी मजा यायली म्हणतात भयानक लय भयानक मजा यायली खरंच पैसे जातात पण एन्जॉय मात्र होते नक्की होते एन्जॉय तुम्ही पण या तुम्ही आलात तर कधी बघा तुम्ही पाठीमागं बँड चालू होता आम्हाला नाच होतं पण काय झालं माहिती आहे का आमचा मोबाईल पणीच्या बाहेर काढेपर्यंत त्यांनी बंद केलं नाही तर आम्हाला पण नाचायचं होतं आता केलं लोकेशन चेंज केलं वाचायचं आम्ही त्या ठिकाणी पण जाऊन वाजणार आहोत तर चला बघा तुम्ही आता कसले काय बोलायचं काय ते बोल लवकर लवकर या लवकर यावं लागते यावं लागते नाच करते भाऊ यावं लागतं एन्जॉय करत असलं असे मित्र कंपनी पाहिजे बघा या चक्रीला गावाकडून यायला पाहिजे बरं का खरंच ठिबक गोळा करायला काम आहे ती त्याच्यामध्ये अशी लोकांची परेशानी झाली या चित्र बघून मला वाटलं आता ठिबक गोळा करायला चांगली जाताना देऊ हा आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो दुसऱ्या ठिकाणी बघा हे किती मोठं आहे या ठिकाणी आम्ही ज्या राईड करायचं राहिल्यात राईड करणार होतो पण खूपच गर्दी आहे रविवार असल्या कारणाने आणि ही राईड अशी तुम्हाला कशी आहे बघा ही राईड या बघा कसं लवकर या कसं आहे या उन्हाळा आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्या नाही तर काही नाही बघा जीवनात पाहिले भाजा लागले माझे नुसतं ह्याला पटाय जीवनामध्ये बघा ऐकण्या तिकडच बघा मी आली का हा थांब मी पाण्यामध्ये जातो बघा आता मी माझी पायले भाजते सध्या खूप ऊन तापले 45 टेम्परेचर आहे त्या ठिकाणी चांगलं वाटतं बघा पाण्यामध्ये आलो मी आता कसं आहे याचा आहे ठिबक गोळा करण्यासाठी गावाकडचं बघितलं तुम्ही नाही तिकडून लोक येत जाऊन म्हणते मी याच्यातून जाते आई तिकडे लाईन तिकडे तर तुला लागेल लाईन कुठे दाखवतो थांब आलो थांब ना पलटा मोबाईल जाईल माझा ये बघा ही राईड आहे अशा प्रकारे ही राईड आहे ते इथलेच पण ते या ठिकाणाहून लाईन आहे बघा ह्या ठिकाणावर हा डायरेक्ट गडी तिकडून जातो कोणती त्या राईडला आहे ना लाईन खूप मोठी आहे रे नाही ना ती राईड बंद आहे हां ते बघा याचे काही ठिकाणी राईड पण बंद आहे का बघा ही माझी बहीण दिव्या हां आम्ही 4 जण मिळून आलो आमच्यातले काही होते काही नमुने प्लॅन कॅन्सल करणारे त्यांना आम्ही जाऊन लागलो विघ्नेश
अरे लहान मुलांचं आहे काय सांगा बघा नाही किती मोठं असून लहान मुलांचं पण काय राव वडा झाला येऊन हे लहान मुलाचे मग आम्ही कशा तिकडे आलो असतो हे लहान मुलं आहेत होय पाणी किती आहे 4 फूट पाणी लहान मुलं हे बघा आम्ही आता इकडे येत बसू ही राईड करायची आम्हाला पाठीमागची आणि ही बघा पाठीमागची किती मोठी लाईन ही लाईन बघा मला दाखव लाईन क्रॉस करून आम्हाला दिली आणि मग ती आम्ही राईड करणार त्या राईडला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागते बघा राईड करायसाठी फक्त एकदा या एकदा या पण रविवारी येऊ नका रविवारी आला तर तुम्हाला पूर्ण राईड करता येणार रियाबद्दल काय आमचा दोघं जण कॅन्सर आहेत ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे सांगा काहीतरी सांगा त्यांची मर्जी त्याची मर्जी होती येताना पण तुम्ही असा प्लॅन करू नका चांगले 10-12 आणि खूप छान वाटते जर तुम्ही जरी आलात तर या काही नाही समर सीझनमध्ये तिकीट जरा जास्त आहे मला पण रिॲक्शन दे काहीतरी सार्थक मजा आली असे मजा आली समुद्र पण लाटा येतात आणि खूप सारी मजा येणार आहे बघूया आता बऱ्यापैकी पाण्यात बऱ्यापैकी ह्याच्यात बसतो येतोय बसायचं मला कसलं वाटतंय कसं नाही बघू आता बसणार आहे लय भारी राईड आहे मी आला तरी बसा लय भारी राईड आहे चला तुमची दोघांची जिरते आता इथं बघा मला बघूनच कसं यायला लागले हे ह्यात बसायला लागलो आता राडमध्ये बसतो ह्या पाव्याच्या बघा तुम्ही खाली आता नाश्ता कधी खाली आता काय